Hello dear students, in this lecture we will discuss on what is the role of sunlight in photosynthesis for metabolism in the plant. Friends, in last lecture we have discussed on the pigments or which type of pigment system is required for photosynthesis, right? So in this chlorophyll pigment आहे, त्यानंतर कॅरोटेनॉइड्स आहेत, फायकोइरिथ्रिन, फायकोसायनिन, ओके. तर या प्रकारचे जे काही पिगमेंट आहेत हे फोटोसिंथेसिस करतात, ठीक. आणि फोटोसिंथेसिसमध्ये सनलाईटचा सगळ्यात मोठा रोल आपल्याला पाहायला मिळतो. मग आता आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला पाहायचं आहे की ॲक्च्युअली जी काही सनलाईट आहे ही सनलाईट कशा प्रकारे फोटोसिंथेसिसमध्ये काम करते किंवा याचा ॲक्च्युअली रोल कसा आहे, हां, ते आपल्याला ह्या आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला इथे पाहायचं आहे. सुरुवातीला पहा, फोटोसिंथेसिस जे आहे तो फोटोसिंथेसिस टेक्स प्लेस इन नॅचरल ॲज वेल ॲज आर्टिफिशियल सोर्स ऑफ लाईट. नॅचरल जो काही सनलाईट आहे त्यामध्ये तर फोटोसिंथेसिस होते, पण त्यापेक्षाही आर्टिफिशियल लाईटमध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला फोटोसिंथेसिस प्लांटमध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे जे काही इंडोअर प्लांट आहेत, घरामध्ये किंवा आतमध्ये जे काही हॉटेल्स असतील त्या ठिकाणी इंडोअर प्लांटेशन केलं जातं. मग त्या इंडोअर प्लांटसुद्धा आपल्याला हिरवेगार आणि त्यांच्यामध्ये सुद्धा फोटोसिंथेसिस झालेलं पाहायला मिळतं. हे आर्टिफिशियल सोर्सवरती आहे. मग फोटोसिंथेसिस होण्यासाठी नॅचरली नेचरमध्ये सन जो आहे हा एकमेव अनएंडिंग सोर्स आहे एनर्जीचा सगळ्या लाईफ फॉर्मसाठी. आणि मग हा जो काही सन आहे हा मेन लाईट एनर्जीचा सोर्स आहे फोटोसिंथेसिससाठी. त्याचबरोबर पृथ्वीवरती जवळपास फक्त 40% जी काही सोलार एनर्जी सूर्याकडून जी निघते त्यापैकी फक्त 40% सोलार एनर्जी पृथ्वीपर्यंत येऊन पोहोचते. आणि त्यासोबतच बाकीची जी काही एनर्जी जी आहे किंवा सोलार लाईट जी आहे ही लाईट किंवा एनर्जी हे ॲटमॉस्फिअरमध्ये ॲब्झॉर्ब होत असेल किंवा मग स्पेसमध्ये जी काय आहे ती स्कॅटर्ड होत असते. So all the incidents light energy falling on green part of the plant is not absorbed and utilized by the pigment. पहा, हे एवढं सगळं होऊ नये. जी काही लाईट प्लांट ग्रीन पार्टवरती पडते प्लांटच्या तेवढीच्या तेवढी सनलाईट पुन्हा प्लांटमध्ये ॲब्झॉर्ब होत नाही. त्यापैकी काही स्पेसिफिक फक्त लाईट किंवा तेवढा स्पेक्ट्राच फक्त प्लांटमध्ये ॲब्झॉर्ब होतो. आणि त्यासोबतच सम ऑफ द इन्सिडेंट लाईट इज रिफ्लेक्टेड, सम इज ट्रान्समिटेड थ्रू देम, while only a small portion of light which is absorbed inside the pigment. म्हणजे बरीचशी काही लाईट जी आहे ती रिफ्लेक्ट होत असते, बरीचशी काही लाईट त्यामध्ये ट्रान्समिट होणार आहे. आणि अगदी कमी प्रमाणात थोड्याशा प्रमाणातली जी काही लाईट आहे जी महत्त्वाची जी काही वेवलेंथ आहे ती फक्त त्या पिगमेंट सिस्टीमकडनं ॲब्झॉर्ब केली जाते. सो सनलाईट इज ओनली सोर्स ऑफ एनर्जी फॉर दी फोटोसिंथेसिस. मग आता इथे डायग्राममध्ये तुम्ही पाहाल की जी काही सोलार एनर्जी आहे, सनलाईट जी आहे, सूर्यप्रकाश जो काही आपल्याला दिसतो, बरोबर, आपल्याला पकडता येत नाही तो, पण आपण त्याला अनुभवू शकतो, महसूस करू शकतो. तर मग सूर्यप्रकाश जे आहे ह्या सूर्यप्रकाशामध्ये वेगवेगळ्या वेवलेंथची लाईट आहे. जसं की लो वेवलेंथ असेल 10⁻⁵ किंवा 1 नॅनोमीटरपेक्षाही कमी वेवलेंथ असणारी जी काही लाईट आहे त्याला आपण इथं गॅमा रेज, एक्स रेज किंवा अल्ट्राव्हायोलेट रेज असं लाईट असं म्हटलेलं आहे, की ज्या लाईट अगदी घातक असतात, बरोबर. आणि पर्टिक्युलरली ह्या पृथ्वीवरती शक्यतो इथपर्यंत येऊन पोहोचतही नाहीत. कारण का, तर पृथ्वीच्या वरती किंवा पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या वरती जो काही ओझोनचा लेअर आहे या ओझोन लेअरमध्ये हे यू व्ही रेज, एक्स रेज किंवा गॅमा रेज असतील ते ॲब्झॉर्ब करून घेतले जातात किंवा मग रिफ्लेक्ट केले जातात पुन्हा रिटर्न. मग त्यानंतर हायर वेवलेंथ असणारी जी काही लाईट आहे ज्याला आपण इन्फ्रारेड, मायक्रोवेव्ज किंवा रेडिओ वेव्ज असं म्हटलेलं आहे, बरोबर. त्याचाही वापर वेगळ्या ठिकाणी केलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि मग या दरम्यानची जी काही लाईट आहे साधारणतः 380 नॅनोमीटरपासून तर 750 नॅनोमीटर दरम्यानची जी काही वेवलेंथ असणारी जी लाईट आहे या लाईटला आपण म्हटलं आहे व्हिजिबल लाईट. तीच लाईट आपल्या डोळ्याला दिसू शकते किंवा त्याच लाईटीच्या प्रकाशामुळे आपल्याला ही दुनिया दिसते, एवढं लक्षात घ्या. मग ही जी काही व्हिजिबल लाईट आहे या व्हिजिबल लाईटमध्ये पुन्हा वेगवेगळे स्पेक्ट्रा आपल्याला पाहायला मिळतात, त्याचं वेगवेगळं सेपरेशन आपल्याला झालेलं पाहायला मिळेल. एकत्रित ही जेव्हा लाईट येईल त्यावेळेला सफेद कलरची दिसते आपल्याला, व्हाईट कलरची, व्हाईट किंवा म्हणजे कलरलेस दिसेल थोडक्यात, बरोबर. पण ज्यावेळेला या लाईटला आपण सेपरेट करतो, तुम्ही बऱ्याच वेळेला इंद्रधनुष्य बघितलं असेल, रेनबो बघितलं असेल किंवा कधी कधी प्रिझममधून ही लाईट रिफ्रॅक्ट झालेली पाहिली असेल, स्पेक्ट्रा डिस्ट्रीब्यूट झालेले पाहायला मिळाले असतील. तर साधारणतः 380 नॅनोमीटरपासून तर 750 नॅनोमीटर दरम्यानची ही लाईट जी आहे त्याला व्हिजिबल लाईट असं म्हटलं आहे. आणि या व्हिजिबल लाईटपैकीच
काही लाईट प्लांटमध्ये ॲब्झॉर्ब केली जाते. मग आता दुसरा प्रश्न असा आहे की प्लांटच्या लीफमध्ये ही लाईट ॲब्झॉर्ब केली जाते आणि मग एक साधारणतः दुसरा एक साईडने मला प्रश्न असा विचारायचा आहे की व्हाय द प्लांट लीव्ज आर ग्रीन इन कलर. ग्रीन कलरच का दिसतो प्लांटचा, लाल का दिसत नाही, पिवळा का दिसत नाही, किंवा आणखीन चॉकलेटी का दिसत नाही, व्हायोलेट का दिसत नाही, एवढे जर काही लाईट स्पेक्ट्रा आहेत तर याच्यामध्ये कारण असं आहे की प्लांटमध्ये जे काही क्लोरोफिल पिगमेंट आहे हे क्लोरोफिल पिगमेंट ॲक्च्युली ग्रीन कलरचं आहे. मग आता ते ग्रीन कलरचं का आहे तर त्यामध्ये ही ज्यावेळेला ही सनलाईट या पिगमेंटवरती किंवा या लीफवरती पडते तर त्यावेळेला बाकीचे जे काही स्पेक्ट्रा आहेत जे आता आपण सप्तरंग बघितले त्या सप्तरंगापैकी फक्त ग्रीन कलर जो आहे तो रिफ्लेक्ट होत असतो, तो परावर्तित होतो आणि परावर्तित झालेलेच किरणं फक्त आपल्याला डोळ्याला दिसतात. म्हणून मग आपल्याला ती जी काही समोरची जी काही गोष्ट असेल किंवा जे काही क्लोरोफिल पिगमेंट आहे ते ग्रीन कलरचे दिसतात. हे एक जनरल मेकॅनिझम आहे. कोणतीही एखादी वस्तू त्या कलरची केव्हा दिसेल, त्या वस्तूवरती ज्या वेळेला प्रकाश पडेल, प्रकाश किरणं पडतील आणि ती रिफ्लेक्ट होऊन आपल्या डोळ्यापर्यंत येऊन पोहोचतील. मग कोणती किरणं किंवा कोणती लाईट त्याच्यामध्ये स्पेक्ट्रा ॲब्झॉर्ब झाला आणि कोणता रिफ्लेक्ट झाला याच्यावरती ती वस्तू कोणत्या कलरची आहे हे डिपेंड आहे. तर सिम्पली यामध्ये असं कारण आहे की प्लांटच्या लीफमध्ये इतर बाकीचे जे काही स्पेक्ट्रा आहेत हे ॲब्झॉर्ब केले जातात आणि फक्त ग्रीन कलरचा जो काही स्पेक्ट्रा आहे लाईटचा तो फक्त रिफ्लेक्ट होतो आणि म्हणून आपल्याला पानं जी ती हिरव्या रंगाची दिसतात. मग आता ज्यावेळेला समजा क्लोरोफिल पिगमेंट डिग्रेड झाले असतील, डेड झाले असतील, त्यावेळेला मात्र मग पिवळ्या रंगाची पानं आपल्याला दिसतील. मग अशा वेळेला काय होणार आहे, ग्रीन कलरची लाईटसुद्धा ॲब्झॉर्ब होईल आणि पिवळ्या कलरची जो काही लाईट आहे तो परावर्तित होईल. म्हणजे कुठलीही वस्तू लक्षात घ्या, जगामध्ये जी काही कुठलीही वस्तू असेल ती बघण्यासाठी आपल्याला त्याच्यावरती लाईट पडणं आवश्यक आहे. अंधारामध्ये कोणतीही वस्तू दिसत नाही, राईट. सो त्याप्रमाणे जी काही स्पेक्ट्रा रिफ्लेक्ट होईल त्या स्पेक्ट्रा रिफ्लेक्ट झाल्या जो काही स्पेक्ट्रा रिफ्लेक्ट होईल त्यानुसारच आपल्याला ती वस्तू त्या कलरची दिसणार आहे. हे साधं सोपं एक्झाम्पल लक्षात घ्या. आणि तुम्हाला कुणीही विचारलं प्रश्न, अगदी लहान मुलंही विचारू शकतात की बाबा झाडाची पानं हिरव्याच रंगाची का, झाडाची पानं मग लाल रंगाची, जांभळ्या रंगाची, चॉकलेटी रंगाची, भगव्या रंगाची काय नाहीत मग. तर त्याचं कारण असं, ठीक आहे. किंवा प्रत्येक वस्तू जी काही तुम्हाला ज्या ज्या कलरची दिसते याचा अर्थ असा आहे की त्या कलरमध्ये तो स्पेक्ट्रा सोडून बाकीचे इतर स्पेक्ट्रा ॲब्झॉर्ब करण्याची ताकद असते आणि तो फक्त स्पेक्ट्रा काय करते ते रिफ्लेक्ट करते. हे मेकॅनिझम आहे. मग याच्यामध्ये आपल्याला ज्या वेळेला सूर्यकिरणं या प्लांटवरती किंवा लीव्जवरती पडतात तर त्यातून फक्त ही ग्रीन कलर रिफ्लेक्ट होतो आणि तोच आपल्याला पुढे आपल्या डोळ्याला दिसतो आणि म्हणून मग आपल्याला ते समोरचं जे काही ऑब्जेक्ट आहे किंवा पानं जी आहेत ती हिरव्या कलरची दिसतात. आता यातून जर काही पिवळा स्पेक्ट्रा जर काही समजा रिफ्लेक्ट झाला तर आपल्याला समोर तो पिवळा दिसेल किंवा पिवळा आणि हिरवा एकत्र जर रिफ्लेक्ट झाला थोड्याफार प्रमाणात तर त्या प्रकारचं कॉम्बिनेशन आपल्याला कलरचं कॉम्बिनेशन आपल्याला लीफचं पाहायला मिळेल. हे झालं जनरल. आता पुन्हा या आपल्या लाईटच्या रोलकडं. आता ही जी काही सनलाईट आहे इट ट्रॅव्हल्स ॲज अ वेव्ह इन द फॉर्म ऑफ बीम्स ऑफ पार्टिकल्स. लाईट जी आहे ही लाईट कोणत्या स्वरूपामध्ये, ही वेव्हच्या स्वरूपामध्ये ट्रॅव्हल करत असते. वेव्ज असतात त्याच्या आणि या वेव्जमध्ये पुन्हा कोणते पार्टिकल्स आहेत तर दीज आर द बीम ऑफ पार्टिकल्स. दीज आर कॉल्ड एज द फोटॉन्स. सनलाईट जी आहे ती फोटॉन्समध्ये मोजली जाते. सनलाईटचा सोलार पॅनलवरती आपण त्याचा वापर करून सोलार एनर्जी तयार केली जाते तर त्यावेळेला याचा वापर आपल्याला दिसतो. सो दीज आर वी कॉल्ड एज द फोटॉन्स, ठीक आहे. द बीम ऑफ पार्टिकल्स. देन अमाऊंट ऑफ एनर्जी इन फोटॉन्स इज कॉल्ड एज क्वांटम. या प्रत्येक फोटॉनमध्ये किती अमाऊंट ऑफ एनर्जी आहे, प्रत्येक सूर्याच्या प्रत्येक प्रकाश किरणामध्ये एनर्जी आहे. जसं की तुम्ही उन्हामध्ये जर उभे राहिलात तर तुमचं अंग गरम होईल किंवा भाजून निघेल, आहे की नाही, हीट वाढते, ऊन लागतं ज्याला आपण म्हणतो. तर दॅट इज वी कॉल्ड एज द एनर्जी. या प्रकारची जी काही एनर्जी त्या किरणामध्ये किंवा त्या बीममध्ये आहे तर त्याला क्वांटम असं म्हटलं आहे. अँड लाईट शोज इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम ऑफ डिफरंट वेवलेंथ लाईक कॉस्मिक रेज. जी काही सनलाईट आहे त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारची वेवलेंथ असलेली लाईट आहे. जसं की कॉस्मिक रेज आहेत, गॅमा रेज आहेत, अल्ट्राव्हायोलेट रेज आहेत, इन्फ्रारेड रेज आहेत किंवा रडार रेज आहेत. त्याचबरोबर इलेक्ट्रिक रेज आपल्याला पाहायला मिळतात. आणि मग यापैकी अल्ट्राव्हायोलेट आणि इन्फ्रारेड रेडिएशनच्या या दरम्यानची जी काही वेवलेंथ असणारी इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम असणारी जी काही लाईट आहे या लाईटला या ठिकाणी व्हिजिबल स्पेक्ट्रम किंवा व्हिजिबल लाईट असं म्हटलेलं आहे. मग ही व्हिजिबल स्पेक्ट्रम जी आहे या लाईटची वेवलेंथ साधारणतः 390 नॅनोमीटरपासून तर
390 नॅनोमीटरपासून तर 760 नॅनोमीटरपर्यंत आपल्याला ही वेवलेंथ पाहायला मिळते. सो इट इज मेड अप ऑफ 7 डिफरंट कलर्स रेज like violet, indigo, blue, green, yellow, orange and red. तर या दरम्यानची ही लाईट आपल्याला पाहायला मिळेल. देन फोटोसिंथेटिक पिगमेंट्स जे काही क्लोरोफिल पिगमेंट आहेत ते फक्त या व्हिजिबल लाईटलाच ॲब्झॉर्ब करू शकतात आणि त्यापैकी फार फार तर पर्टिक्युलरली ग्रीन कलरचा जो काही स्पेक्ट्रा आहे तो सोडून बाकीचे कलर ते ॲब्झॉर्ब करतात आणि मग नंतर पुढची प्रक्रिया जी आहे ती सुरू होते फोटोसिंथेसिस. सो हावेवर सर्टन फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया दे ऑल्सो यूज इन्फ्रारेड लाईट कंपॅरेटिव्हली शॉर्टन वेवलेंथ. सो लॉंगर वेवलेंथ हॅज लेस अमाऊंट ऑफ एनर्जी व्हाईल शॉर्टर वेवलेंथ. लाईटची जर काही लॉंगर वेवलेंथ असेल तर त्याच्यामध्ये कमी आहे एनर्जी आणि शॉर्ट वेवलेंथ असेल तर त्याच्यामध्ये जास्त एनर्जी आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणूनच म्हणतो आपण की जे काही अल्ट्राव्हायोलेट रेज आहेत, गॅमा रेज आहेत किंवा एक्सरे आहेत त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये एनर्जी आपल्याला पाहायला मिळते आणि दे आर व्हेरी म्हणजे डेंजरस असतात किंवा ते घातक आपल्या शरीराला किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझमला आढळू शकतात कारण की त्याच्यापासून म्युटेशन होतं. सो इन अँड ओनली 1% ऑफ टोटल सोलार एनर्जी विच इज रिसिव्ड बाय द अर्थ and it is absorbed by the pigment and it is utilized in the photosynthesis. यापैकी फक्त 1% एनर्जी ही जी आहे ती प्लांटमध्ये फोटोसिंथेसिससाठी सनलाईट जी आहे ती ॲब्झॉर्ब केली जाते. अँड देर इज व्हेरी वीक ॲब्झॉर्प्शन बाय पिगमेंट इन ग्रीन पार्ट ऑफ द स्पेक्ट्रम अँड हेन्स दी क्लोरोप्लास्ट ॲपियर्स ग्रीन इन कलर. बरोबर, मग असे सांगितलं तुम्हाला मी की त्याप्रमाणे बाकीचे जे काही स्पेक्ट्रा आहेत या पिगमेंट सिस्टीममध्ये ॲब्झॉर्ब केले जातात आणि फक्त ग्रीन कलर जो आहे तो रिफ्लेक्ट होतो आणि म्हणून मग आपल्याला झाडाची पानं जी आहे ती हिरव्या रंगाची दिसतात. सो द व्हिजिबल स्पेक्ट्रम ऑफ लाईट कन्सिस्ट ऑफ डिफरंट कलर्स विथ डिफरंट वेवलेंथ. ओके, ॲब्झॉर्प्शन स्पेक्ट्रा. आता इथं पुढे डायग्राम आहे एक, या ग्राफमध्ये आपल्याला लक्षात येईल. आधी सुरुवातीला काय म्हणले बघा. So the graph showing ability of light absorption at each wavelength by pigment which is called as absorption spectra. म्हणजे काय की ॲबिलिटी ऑफ लाईट ॲब्झॉर्प्शन ॲट ईच वेवलेंथ बाय द पिगमेंट. प्रत्येक पिगमेंटकडनं कोणत्या वेवलेंथची लाईट ॲब्झॉर्ब केली जाते याला म्हटलं जाते ॲब्झॉर्प्शन स्पेक्ट्रा. मग बघा जसं की फॉर एक्झाम्पल 400 वेवलेंथ आहे, ही 500 वेवलेंथ आहे, 600 वेवलेंथ आहे, 700 वेवलेंथ. मग आता यामध्ये 500 ते 600 वेवलेंथची जी काही लाईट आहे ही जास्त करून या ठिकाणी ही जी काही लाईट आहे ही ॲब्झॉर्ब न होता साधारणतः इकडं 390 पासून तर 470 पर्यंतची जी काही वेवलेंथ असेल म्हणजे हा वरचा पॉईंट, हा जो काही पॉईंट आहे या वेवलेंथची लाईट ही जास्त फोटोसिंथेसिसचा रेट आपल्याला अचीव झालेला पाहायला मिळतो या लाईटला. त्याचबरोबर इकडं 650 पासून तर 700 नॅनोमीटरच्या दरम्यानची जी काही लाईट आहे त्या दरम्यानसुद्धा आपल्याला जास्त फोटोसिंथेसिसचा रेट पाहायला मिळतो. याचा अर्थ काय की या दरम्यान ही जी या वेवलेंथची जी काही लाईट आहे ही पिगमेंटकडनं ॲब्झॉर्ब केली जाते अँड दीज आर कॉल्ड द ॲब्झॉर्प्शन स्पेक्ट्रम. सो फोटोसिंथेटिक पिगमेंट्स ॲब्झॉर्ब लाईट ऑफ डिफरंट वेवलेंथ अँड ट्रान्सफर इट टू द क्लोरोफिल पिगमेंट. फोटोसिंथेटिक पिगमेंट जे आहेत म्हणजे आता याच्यामध्ये सगळेच आले, क्लोरोफिल ए बी सी डी किंवा मग कॅरोटिनॉइड्स, फायकोसायनिन्स, हे सगळे काय करतात सोलार एनर्जीला ट्रॅप करतात आणि मग सेंटरला मेन रिॲक्शन सेंटर जो आहे तो आहे क्लोरोफिल ए. त्या क्लोरोफिल एकडे ही सर्व काही सोलार एनर्जी जी आहे ती ट्रान्सफर केलेली पाहायला मिळते. सो ईच पिगमेंट हॅज इट्स ओन ॲब्झॉर्प्शन स्पेक्ट्रम. प्रत्येक पिगमेंट हा वेगवेगळ्या वेवलेंथची लाईट ॲब्झॉर्ब करतो आणि मग ॲब्झॉर्ब केल्यानंतर मग हा जो काही सपोज ॲब्झॉर्प्शन स्पेक्ट्रम ऑफ क्लोरोफिल ए अँड क्लोरोफिल बी विच इज क्लिअरली इंडिकेट दॅट लाईट इज मेनली ॲब्झॉर्ब इन द रेड अँड ब्ल्यू रिजन्स ऑफ द स्पेक्ट्रम. पर्टिक्युलरली क्लोरोफिल ए आणि क्लोरोफिल बी जे आहेत हे रेड आणि ब्ल्यू जो काही स्पेक्ट्रा आहे लाईटचा तो स्पेक्ट्रम ॲब्झॉर्ब करतात. मॅक्झिमम ॲट दी 662 नॅनोमीटर्स इन रेड रिजन अँड 430 नॅनोमीटर्स इन ब्ल्यू रिजन्स. यासोबतच मीडियम इन अदर कलर्स अँड लिस्ट इन ग्रीन कलर्स. बाकीच्या कलर्समध्ये अगदी मीडियम
ॲव्हरेजमध्ये ही वेवलेंथ असणारी लाईट जी आहे ती ॲब्झॉर्ब केली जाते. आणि ग्रीन तर अजिबातच नाही, म्हणजे ग्रीन ॲब्झॉर्ब न होता काय होणार आहे, रिफ्लेक्ट होणार आहे. So that is we call as the absorption spectra. Then action spectra. The graph showing photosynthetic rate of different wavelength of light is called as action spectra. कोणत्या वेवलेंथला जास्त फोटोसिंथेटिक रेट आपल्याला पाहायला मिळतो त्या वेवलेंथला म्हणायचं आहे ॲक्शन स्पेक्ट्रा. सो दिस इंडिकेट्स द ॲबिलिटी ऑफ पिगमेंट टू कॅरी आउट फोटोसिंथेसिस. काय दाखवतं हे, की कोणत्या प्रकारचं पिगमेंट फोटोसिंथेसिस करू शकेल किंवा कोणत्या वेवलेंथला हे आपल्याला या ग्राफवरनं पाहायला मिळेल. सो इच पिगमेंट हॅज इट्स ओन ॲक्शन स्पेक्ट्रा. प्रत्येक पिगमेंटला हा वेगवेगळा ॲक्शन स्पेक्ट्रा आपल्याला पाहायला मिळतो. आणि या डायग्रामवरनं तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की व्हिजिबल लाईट जी आहे, या व्हिजिबल लाईट 390 तर 760 नॅनोमीटरपर्यंतची जी काही व्हिजिबल लाईट आहे त्यामध्ये व्हायलेट, इंडिगो, ब्ल्यू, ग्रीन, येलो, ऑरेंज, रेड असे सप्तरंग आहेत आणि त्या प्रत्येकाची वेगवेगळी वेवलेंथ आहे. मग त्यानंतर आपण पाहिलं की व्हिजिबल स्पेक्ट्रा कसा आहे तो साधारणतः याप्रमाणे 390 ते 440पर्यंतचं व्हायलेट लाईट आणि इकडे नंतर मग 600 पासून तर 680पर्यंत साधारणतः या वेवलेंथची लाईट जास्तीत जास्त ॲब्झॉर्ब केली जाते प्लांटमध्ये. आणि मग ही लाईट जी आहे ही ॲब्झॉर्ब केली जाते क्लोरोफिल एमध्ये किंवा क्लोरोफिल बी किंवा इतर बाकीचे जे काही ॲसेसरी पिगमेंट्स आहेत त्यामध्ये. आणि त्यानुसार मग आपल्याला पुढे फोटोसिंथेसिसची प्रक्रिया सुरू झालेली पाहायला मिळते. तर इथे बघा, जसं की से फॉर एक्झाम्पल सुरुवातीला या ठिकाणी ही जी काही सनलाईट आहे ही सनलाईट फोटॉन्सच्या स्वरूपामध्ये हे जे काय आहे याला रिॲक्शन सेंटर म्हणायचं. या रिॲक्शन सेंटरमध्ये क्लोरोफिल ए आहे सेंटरला आणि त्याच्या भोवती क्लोरोफिल बी, क्लोरोफिल सी किंवा फायकोसायनिन, कॅरेटिनॉइड्स हे सगळे काही पिगमेंट आहेत. तर ते काय करतात, सनलाईट ॲब्झॉर्ब करतात आणि सेंटरला जे काही क्लोरोफिल ए आहे त्या क्लोरोफिल एकडे ही सनलाईट पाठवतात. दे ट्रान्समिट दी सनलाईट. ओके. आणि मग सेंटरला जास्त प्रमाणामध्ये ही सनलाईट त्या ठिकाणी उपलब्ध होते आणि नंतर मग पुढच्या स्टेजमध्ये हे जे काही क्लोरोफिल ए मॉलिक्यूल आहे हा क्लोरोफिल ए मॉलिक्यूल इट विल गेट एक्झायटेड स्टेट. इट विल बिकम एक्झायटेड. सो एक्झायटेड स्टेट ऑफ क्लोरोफिल ए इट विल लिबरेट वन इलेक्ट्रॉन. एक्झाईट झाल्यानंतर म्हणजे त्याच्यामध्ये फुल चार्ज झाल्यानंतर मग त्यातले इलेक्ट्रॉन्स काय होणार आहेत, लिबरेट होणार आहेत आणि मग पॉझिटिव्हली चार्ज ऑर आयनाइज क्लोरोफिल ए मॉलिक्युल्स दे कॅन लिबरेट डिअर इलेक्ट्रॉन्स अँड फर्दर वर्ड्स दीज इलेक्ट्रॉन्स आर यूज फॉर लाईट रिॲक्शन. नंतर मग पुढच्या फोटोसिंथेसिसच्या प्रक्रियेसाठी हे इलेक्ट्रॉन जे आहेत ते वापरले जातील. मग यानुसार साधारणतः लाईटचा रोल असा आहे की लाईट काय करणार आहे, सनलाईट पिगमेंट सिस्टीममध्ये ॲब्झॉर्ब होणार, बाकीचे ॲसेसरी पिगमेंट जे ते क्लोरोफिल एकडे ही सगळी लाईट एकत्र करून त्या ठिकाणी पोहोचवली जाईल. आणि मग एकच महत्त्वाचं फंक्शन आहे की क्लोरोफिल ए जो आहे त्याला ॲक्टिवेट करणे किंवा त्याला एक्झाईट करणे. एक्झायटेड स्टेज त्याची तयार होते या सनलाईटमुळे आणि त्यापासून इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते डोनेट होतात आणि मग पुढची फोटोसिंथेसिसची प्रक्रिया सुरू होते. ती आपण आता नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहे की कशा प्रकारची पिगमेंट सिस्टीम असते आणि त्यानंतर मग या प्रकारची पिगमेंट सिस्टीम आहे आणि त्यानंतर मग पुढचा रोल या लाईटचा काय आहे. ठीक आहे. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ह्या ज्या काही फोटो सिस्टीम्स किंवा पिगमेंट सिस्टीम ज्याला म्हटले, तर या पिगमेंट सिस्टीमची अरेंजमेंट कशी आहे ही आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहू.